धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, ह्याच लक्षवेधीला अजून मला 2-3 प्रश्न इकडे विचारायचे होते। सर्वप्रथम ही जी सिच्युएशन असते ती खूप नाजूक असते। जेव्हा पहिले तर बाळ होतं आणि ते निक्यू मध्ये जायला लागतं, म्हणजे ऑलरेडी त्या छोट्या बाळाची तब्येत ठीक नसते, तेव्हा जेव्हा कुटुंब एकदम वल्नरेबल असतं तेव्हा त्यांना काय करायचं समजत नसतं। ह्या पोझिशन मध्ये मला वाटतं शासन म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण ह्याच्यामध्ये लक्ष देऊन आपण ह्या कुटुंबाला मदत करावी। म्हणून ह्याच्यामध्ये काही प्रश्न मला विचारायचे आहेत की राज्यात न्यूबॉर्न बालकांना निक्यू उपचारासाठी खासगी रुग्णालयाकडून आकारलेल्या जाणाऱ्या शुल्कावर आपण कुठली मर्यादा नाही तर प्राइस कॅप असं आपण लावणार आहात का शासन म्हणून? दुसरा प्रश्न, एका नवजात बालकाला उपचारासाठी लाखो जे रुपयांचे बिले आकारली जात असतात, तर त्या बालकांना वैद्यकीय व आर्थिक पडताळणी म्हणजे क्लिनिकल आणि बिलिंग ऑडिट हे शासनाकडून हे होणार आहे काय? त्याच्यासाठी काय यंत्रणा, काय प्लॅन आहे? अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर अयोग्य बिल आकारल्या किंवा आर्थिक शोषण झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित रुग्णालय परवाना रद्द करून फौजदारी गुन्हा हा दाखल सुद्धा आपण करणार आहात का? जिकडे हे प्रूव्हन आहे की अशा गोष्टी घडलेल्या आहेत, या हॉस्पिटलसाठी आपण काय तिकडे उपाययोजना करणार आहेत? दुसरा प्रश्न, शासकीय रुग्णालयामध्ये जसं सरांनी सुद्धा विचारला की निक्यू खाटा अपुरे असल्यामुळे आपण प्रत्येक जिल्ह्यात पुरेसे NICU सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाचा काय प्लॅन आहेत? असे मोठे GMC सगळ्या भागामध्ये तालुका लेवलवरती, जिल्हा लेवलवरती आहेत, पण इकडे NICU चे उपलब्धता नाहीये, तर त्याच्यासाठी पुढे काय प्लॅन आहे का? आणि दुसरा, जसं सरांनी सांगितलं की महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत अंतर्गत निक्यू उपचाराचे पॅकेज वास्तव खर्चानुसार वाढवून सर्व पात्र खासगी रुग्णालयांना सुद्धा आपण हे बंधनकारक करणार आहेत का? हा निर्णय आपण घेणार आहात का? आणि शेवटचा प्रश्न, मागील 3 वर्षात जे NICU संदर्भात अयोग्य बिल, निष्काळजीपणा किंवा आर्थिक शोषणाच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि त्यापैकी किती रुग्णालयांवर आपण प्रत्यक्ष कारवाई केल्या आहे, ह्याचे सुद्धा आकडे जर आपण सांगता आलं तर ह्याच्यासाठी धन्यवाद। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नमिता मुंदडाजींनी या ठिकाणी 3 प्रश्न विचारले। त्याच्यामध्ये आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये असणारे SNCU आणि NICU मध्ये शासन कशा पद्धतीने वाढ करणार आहे त्याच्याबद्दलची काय पॉलिसी, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले। खरं तर या सगळ्या गोष्टींची स्ट्रेंथनिंग करण्यासाठी आम्ही सगळ्याच मंडळींनी IPHSच्या गाईडलाईन्स प्रमाणे आता असणारे एकूण सगळे हॉस्पिटल्स आणि अजून किती हॉस्पिटल्स वाढवली पाहिजेत, त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या बेडची संख्या वाढवली पाहिजे, त्यासाठी एक कमिटी आपण केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आलेल्या रिपोर्ट नंतर या सगळ्या एकूणच अजून चांगल्या पद्धतीने बेड वाढवण्याबद्दल सुद्धा शासन निर्णय घेईल। धोरणात्मक आणि राज्य शासनाला फायनान्शियल सुद्धा त्याच्यामधून बर्डन पडणार आहे, परंतु गरज आहे, पॉप्युलेशन ज्या पद्धतीने वाढलंय त्याप्रमाणे आम्हाला सगळ्यांना या गोष्टींचा सुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे। IPHSच्या गाईडलाईन प्रमाणे वाढणाऱ्या लोकसंख्येप्रमाणे आपल्या बेडची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा शासन निश्चितपणाने निर्णय घेईल। दुसरा मुद्दा आपण असं म्हटलं की रेफरल सर्व्हिसेस, रेफरल म्हणता येणार नाही, आपल्याला विशेषतः जे काही चार्जेस आकारले जातात त्याच्याबद्दल काही ऑडिट्स आपण केलीत काय, किंवा त्याच्याबद्दल आपण काय कारवाई केल्या, काय कंप्लेंट्स आल्या काय? माझी आपल्याला विनंती आहे की अशा पद्धतीचं कुठलंच तक्रार आपल्याकडे आलेली नाही। विशेषतः सिव्हिल सर्जनच्या माध्यमातून आता सन्माननीय पाठारे साहेबांनी जसा प्रश्न विचारला की ज्या प्रश्नाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यामध्ये तिथल्या संबंधित आरोग्य विभागाची यंत्रणा असेल, महानगरपालिकेच्या यंत्रणेला आपण सूचना देऊ की तिथे रँडमली अशा पद्धतीनं सर्वे व्हावा। अशाच पद्धतीनं जिथे जिथे तक्रारी असतील त्या तक्रारीमध्ये सुद्धा दर आकारणीमध्ये किंवा दर आकारणीनंतर सुद्धा आवाजसह पद्धतीनं जर काही दराची एकूण यंत्रणा असेल तर त्याच्याबद्दल आपण निर्णय घेऊ।